अस्सलामुअलैकुम। चित्रवर्णन इयत्ता चौथी। बरं का मुलांनो, आता आपल्या समोर एक चित्र येणार आहे। या चित्रात काय काय दिसत आहे ते आपण पाहू। सर्वप्रथम मला दिसत आहे मुलगे। आता या मुलगेला मराठी मध्ये तर मुलगे म्हणतात, पण उर्दू मध्ये काय म्हणतात? तर उर्दू मध्ये म्हणतात लडके। आता काय दिसत आहे? झाड। झाडला दरख्त म्हणतात। आता झाडावर काय दिसत आहे बरं? झाडावर पक्षी दिसत आहे। पक्षीला परिंदे म्हणतात। आता बघू काय आहे? झाडाखाली बैल दिसत आहे। बैलला बैल म्हणतात। आणि मुलांच्या हातात छत्री पण दिसत आहे। छत्रीला छत्री म्हणतात। बैलच्या बाजूला शेतकरी दिसत आहे। शेतकरी म्हणजे किसान। काही मुलं डोक्यावर व खांद्यावर दप्तर घेऊन चालत आहे। दप्तरला उर्दू मध्ये बस्ता म्हणतात। आणि एका छत्रीत 3 मुली दिसत आहे। मुली म्हणजे लडकिया। बरं का मुलांनो, काही मुलं तर पाण्यात कागदाची होडी सोडत आहे। होडी म्हणजे नाव। मुलांनो, शेतकरीने आपल्या डोक्यावर घोंगडी टाकली आहे। घोंगडी म्हणजे कंबल। आणि सर्वत्र पाऊस दिसत आहे। पाऊस म्हणजे बारिश। काही मुलं आपल्या डोक्यावर झाडाची फांदी घेऊन चालत आहे। त्या फांदीवर काही पानं पण दिसत आहे। पानं म्हणजे पत्ता। आणि पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। पाणी म्हणजे पाणी। झाडाच्या फांदीवर पक्षी बसले आहे। फांदी म्हणजे डाली। इकडे तिकडे पळत माणूस पण दिसत आहे। काही माणूस घराच्या खाली उभे आहेत, तर काही भिजत जात आहे। माणूस म्हणजे आदमी। आणि घर पण दिसत आहे। घर म्हणजे घर। चित्रात काय काय दिसत आहे ते आपण जाणून घेतले। आता आपण चित्रावर वाक्य तयार करू। आपल्या समोर पहिलं चित्र आहे। आता ह्या चित्रात काय होत आहे त्याला आपण वाक्यात सांगू। तर ह्या चित्रात लहान मुलं पाण्यामध्ये कागदाची होडी सोडत आहे। दुसऱ्या चित्रात शेतकरी बैलाला घरी घेऊन जात आहे। ह्या चित्रात काय दिसत आहे बरं? तर ह्या चित्रात काही मुलं छत्री घेऊन तर काही भिजून घरी जात आहे। आणि ह्या चित्रात झाडावर पक्षी बसले आहेत। तर मुलांनी चित्रवर्णन कसं केलं जातं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। तर भेटू पुढच्या पाठात। धन्यवाद।